मराठी माणसांना धंदा करायचा का नाही सांगा तुम्ही? नाही करायचा ना. ऐका, मराठी माणसांना धंदा करायचा नाही ना. हा बघा, सरळ बोलतोय बघा. जय महाराष्ट्र सर्वांना. जसं एक विक्रोळीमध्ये प्रकरण घडलं होतं, त्याआधी एक पुण्यामध्ये सुद्धा घडलं होतं, जे आता तुम्ही बघितलं. सो बेसिकली तिकडे एक परप्रांतीयचं दुकान आहे आणि त्याच्या बाहेर आपला एक मराठी तरुण व्यवसाय करत होता. तर तो तिकडे बोलतो की माझ्या दुकानाच्या बाहेर तुम्ही व्यवसाय अजिबात करायचा नाही. तर ज्यावेळी त्यांची काहीतरी संवाद चालू होता, त्यावेळी तिकडे एक मराठी दुसरा तरुण आला आणि त्याने विचारलं की काय भाई, तुझा काय प्रॉब्लेम आहे? जर तो व्यवसाय करतो तर काय प्रॉब्लेम आहे? तर त्याला तो डायरेक्ट बोलतो की मराठी माणसांनी व्यवसाय करायचा नसता, डायरेक्ट. आणि मराठी माणसाचं इतकं दुर्दैवी आहे ना, ते तुम्हाला ह्या दुसऱ्या पार्टमध्ये दिसेल. ती बघा एकदा, मग मी तुम्हाला परत सांगतो. फक्त दुकान दुकान समोरचा विषय नाही दादा. तो थोडस जो काय ही काय म्हणले डायरेक्ट मराठी माणसाला काय करायचं नाही का? डायरेक्ट बोललाय. माझ्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहे. माझं हे वरचं दुकान आहे. माझा बोर्ड लावताना पण तुम्ही बोललेला आहे. बोलणार आहे तुम्ही. माझा बोर्ड लावताना तुम्ही काय बोलला सांग? हा, म्हणजे तुम्ही बाहेरून बंद करायचा काही विषयच नाही. बंद करायचा काहीच विषय नाही. जसं की बघितलं तुम्ही, ज्यावेळी त्यांचा संवाद चालू होता ना, त्यावेळी एक दुसरा मराठी तरुण आला आणि त्या परप्रांतीयाची बाजू घेऊन तो आपल्याच माणसाला बोलू लागला की तुम्ही इथं धंदा करायचा नाही, तुम्ही कशाला येता इकडे, असं तसं. म्हणजे बघा की किती मोठं दुर्दैवी आहे मराठी माणसाचं, की आपलाच माणूस आपल्या विरोधात आहे. ज्यावेळी हे लोकांना दिसतं ना, इतर लोकांना दिसतं ना, म्हणूनच त्यांची इतकी डेअरिंग होतं असं बोलायचं की भाई तुम्ही इथं धंदा नाही करायचा, मराठी माणसाला धंदा नाही येत. हे आपलीच जी माणसं आहेत ना, आपली कुत्री लोक, हेच कारणीभूत आहेत. नंतर आमची काही मुलं गेली तिकडे, त्या माणसाला समजवलं, काय मारझोड वगैरे केली नाही अजिबात, त्याला समजवलं. त्यावेळी त्यांनी माफी सुद्धा मागितली. तर मला एक गोष्ट सांगायची की आम्ही जी चूक केली ना मुंबईवाल्यांनी, आम्ही दया दाखवली, त्यांना आपलं समजलं, पण आज ते आमच्याच बोकांडी बसायला लागलेत, भाईगिरी करायला लागलेत. तर ही जे इतर आपले शहर आहेत, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, इकडे अजिबात आम्ही जी चूक केली ती तुम्ही नका करू. आपल्याच माणसाला मोठं करा आणि एकामेकांचे पाय जरा कमी खेचायचे प्रयत्न करा.